आणि आता एक मोठी बातमी समोर येते। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। शिंदे नव्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची देखील माहिती आहे। एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही मोठी माहिती दिलेली आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी सूत्रांची माहिती आहे। आता त्यामुळे शिंदे नव्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक आहेत अशी देखील माहिती समोर येते। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय एक घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी। खरं तर आता थोड्या वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा सगळा सस्पेन्स दूर होईल अशी शक्यता होती, मात्र संध्याकाळपर्यंत आपण निर्णय घेऊ असं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आणि आता ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत असं कळतंय। कपिल, नक्कीच आपण पाहिलं होतं काही मिनिटांपूर्वी एक पत्रकार परिषद झाली होती आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी एक सस्पेंड क्लिअर केला होता त्यांच्या भूमिकेबद्दल। त्यांनी स्पष्ट भूमिका केली नव्हती, परंतु आता झी 24 तासच्या हाती खात्रीलायक सूत्रांची माहिती आलेली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार आहेत। उपमुख्यमंत्रीपद ते स्वीकारणार आहेत। ते सरकारमध्ये सामील होण्याच्या बाबतीत सकारात्मक आहेत असे एक खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीत एक मोठा पेच प्रसंग जो सरकारसमोर होता, मोठं एक संकट बोलू शकतो जो होतं सरकारसमोर, ते कुठेतरी सुटताना दिसत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सस्पेंड क्रिएट केलं होतं राजकीय सस्पेंड, ते कुठे थांबताना दिसत आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील, त्याचबरोबर आणखी काही पद स्वीकारतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारमध्ये ते सामील होतील अशी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। अनेक बातम्या येत होत्या का सरकारमध्ये एकनाथ शिंदे येतात की नाही, एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे बाहेरून पाठीमध्ये येतील, एकनाथ शिंदे वरची कोणतीतरी पोस्ट घेऊन मग महायुती चालवतील, अशा अनेक कारणं, अशा अनेक सूचना येत होत्या। परंतु खरं तर सरकारमध्ये एकनाथ शिंदे समाविष्ट होणार आहेत, शिवसेना समाविष्ट होणार आहे आणि सरकारमध्ये बसणार आहेत आणि उपमुख्यमंत्री पद ते स्वीकारण्यात आहे अशी एक मोठी बातमी झी मीडियाच्या हाती आलेली आहे। खात्रीलायक सूत्रांची ही माहिती आहे। काही वेळातच याची घोषणा होऊ शकते। तिन्ही मंत्र्यांची महायुतीची बैठक वर्षावरती होणार आहे काही वेळातच आणि त्या बैठकीनंतर हे पिक्चर क्लिअर होणार आहे। परंतु सध्याची जी मोठी बातमी आहे का एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत सरकारच्या बाबतीत आणि ते सरकारमध्ये सरकारमध्ये जातील आणि मंत्रिपद घेतील अशी एक मोठी खबर, मोठी बातमी समोर येत आहे। निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय आता एकीकडे बैठक सुरू आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी देखील या संदर्भात आशावाद व्यक्त केलेला आहे। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतील असं देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद कपिल सविस्तर माहितीसाठी।